श्री गणेशाय नमः। तर बघा आम्ही निघालेलो आहोत ट्रिपला। तर बिशीच्या सगळ्या ज्या बायका आहेत, लेडीज आहेत, त्यांची ट्रिप निघालेली आहे। तर कुठं जाणार आहे तुम्हाला नक्की दाखवते। तर चला आमच्यासोबत तुम्ही पण। तर मानस देखील येणार आहे बघा। तर मानस बॅग वगैरे अडकून तयार आहे। तर आता अजून मी गाडी यायची वाट बघायला लागलोय। तर आता गाडी आली की आम्ही निघणार आहोत। तर आता 8:30 वाजायला आलेत। तर 8:30ला आम्ही निघणार आहोत। तर आता गाडी तिथं मैत्रिणीच्या घरी आली। तर आता इकडे यायची आम्ही वाट बघायला लागलोय। तर मानसचा तर लय उत्साह, कधी जाईन असं झाले। तर बघा मानस एकदम आवरून असा रेडी आहे। तर आता आम्ही निघालेलो आहोत। तर चला तुम्हाला सांगते मी कुठं चाललोय ते। तर आज बघा मानस कॅमेरामॅन होणार होता, त्यामुळे त्याच्याकडेच मोबाईल होता व्हिडिओ करण्यासाठी। तर स्वतःच व्हिडिओ करायला लागलाय। तर बघा आमची छोटीशी मिनी बस होती आणि बसमध्ये बसल्यानंतर आम्ही थोडा वेळ अंताक्षरी खेळू। त्यानंतर बघा सगळे डान्स करायला लागले। गाडीत खूप जागा नव्हती, त्यामुळे अडचणीत सगळ्या उभारलेत आणि थोडा डान्स केला। त्यानंतर खूप काही लांब नव्हतं आमच्या गावापासून, तर लगेचच आला तो स्पॉट जिथं आम्ही चाललेलो आहोत। तर आम्ही कुठं चाललेलो आहोत तुम्हाला मी सांगणारच आहे। गाणी देखील खूप छान छान लागली होती, पण व्हिडिओमध्ये गाणी लावणं अलाउड नाही, कारण कॉपीराईट येतो। तर सभोवताचं वातावरण देखील खूप छान होतं। तर फुलं बघा, फुलांच्या अशा बागा होत्या, केशरी, पिवळ्या, पांढऱ्या सगळ्या प्रकारची फुलं इकडं साईडला, दोन्हीही साईडला होत्या। मी एक साईडच घेतलेलं आहे। त्यानंतर लगेचच आमचा स्पॉट आला, कारण खूप लांब होता। तर बघा आम्ही बळीराजा रिसॉर्ट मध्ये पोहोचलेलो आहोत। तर आता आत गेल्यानंतर तुम्हाला दाखवते तिथं काय काय आहे। यायला सांग सगळं जेव्हा फिरवायला लागले। तर बघा आम्ही मिरजेमध्ये बळीराजा रिसॉर्टला गेलो होतो, वॉटर पार्कला। तर इथे बघा पर पर्सन 900 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांचं 550 रुपये आहे, पण ती उंचीप्रमाणे आहे। जर उंचीत बसत नसेल तर त्यांना देखील 900 रुपये। तर मानसची उंची भरपूर आहे, त्यामुळे त्याला 900 रुपये तिकीट होतं। तर तिकीट काढून झाल्यानंतर त्यांनी त्यांचे बँड बांधले प्रत्येकाच्या हातामध्ये। तर आम्ही आत गेल्या गेल्या चाललो आहोत नाश्त्यासाठी। डायरेक्ट ब्रेकफास्ट होता त्यांचा। तर तिथे काय काय आहे बघा ब्रेकफास्टला। तर बघा आम्ही सगळे ब्रेकफास्ट करण्यासाठी गेलो होतो, पण मानस अजिबात येत नव्हता ब्रेकफास्टसाठी, कारण त्याला नुसतं पाण्यामध्ये कधी जाईन इतकंच होतं। तर मला भूक नाही म्हणायला लागलेला। तर त्याला शिरा खा म्हटलं तर तो कायच खायला तयार नव्हता। तर इथं बघा इडली, चटणी, सांबार आणि पिवळ्या कलरचा शिरा होता। तर छान होता ब्रेकफास्ट देखील चवीला। तर ब्रेकफास्ट केल्यानंतर काही रील्स बनवायच्या होत्या, त्यानंतर मग आम्ही पाण्यामध्ये जाणार। तर आमचं रील्स बनवायचं काम चालू आहे बघा। तर थोड्याफार रील्स बनवून झाल्या। तर आता सगळ्या जलपऱ्या निघालेल्या आहेत स्विमिंग पूलमध्ये। तर बघा आम्ही गेलो त्या दिवशी शाळेच्या मुलांची ट्रिप देखील आली होती। तर एक ट्रिप होती छोट्या मुलांची, एक ट्रिप होती मोठ्या मुलांची। तर दोन वेगवेगळ्या शाळांची ट्रिप होती। तर खूप गर्दी होती शाळेच्या मुलांची। तर एक छोटा स्विमिंग पूल फक्त शाळेच्या मुलांनाच दिला होता। तर माझ्या पिल्लूची गडबडी तर तुम्ही बघू शकता। आम्ही अजून पाण्यात पाय देखील ठेवला नाही, तोपर्यंत हा पूर्ण भिजून तयार आहे फोटो काढण्यासाठी। तर बघा पाण्यात उतरायच्या आधी एक सेल्फी घेतली, त्यानंतर मग सगळे आम्ही पाण्यात गेलो।
तर पाण्यामध्ये बघा ही जी रिंग आहे तर त्याला काय म्हणतात मला काय माहिती नाही, तर त्यामध्ये आमच्या ह्या मैत्रिणी दोघी बसून वरून येत होत्या. तर आम्ही सगळीच बसलो आणि मानसचं तर काय तेवढंच काम होतं, सिंगल रिंग जेव्हा रिकामी होईल तिथं नंबराला जाऊन थांबायचं आणि मग पुन्हा ते जायचं. असं त्याचं मला वाटतं जवळजवळ 10-15 वेळा झाला असेल. तर इथं बघा ह्या दोघी जणी प्रत्येकीला उचलून असं गोल फिरवत होत्या पाण्यामध्ये. तर खूप छान असा तो व्हिडिओ झाला होता. तर प्रत्येकीचा एकदा नंबर आले. तर मी फास्ट फॉरवर्डमध्ये केलं होतं आणि छान अशी गाणी लागली होती डॅन्स करण्यासाठी, पण व्हिडिओमध्ये लावून चालणार नव्हतं कारण मग कॉपीराईट येणार, म्हणून मी गाणी सगळी स्किप केली. आणि ते मी बघा मला पोहायला तर येत नाही, पण ॲक्टिंग चांगली झाली ना मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा निशाना तुला दिसला ना या गाण्यावरती एक छोटीशी रील्स केली, पण कुणाला येत होतं कुणाला नाही, थोडं चुकलं कारण एकदाच फक्त प्रॅक्टिस केली होती. त्यानंतर बघा पाण्यामध्ये भरपूर एन्जॉय केला, खूप डान्स केला. आता त्यांच्या लक्षात आलं ह्या काय पाण्यातनं आता बाहेर येत नाहीत, त्यामुळे त्यांनी स्वतःच आम्हाला बाहेर काढलं. स्विमिंग पूल बंद झाले म्हणून सगळ्यांनाच बाहेर काढलं आणि तिकडे त्यांनी आणखीन एक सेक्शन केलं होतं. तिथं समुद्राच्या लाटा जशा येतात त्या पद्धतीचं होतं. तर हे पाहू शकता तुम्ही, इथं समुद्राच्या लाटा आल्यासारखं खूप मोठमोठ्या लाटा यायला लागलेत. तर इथं एक 10 ते 15 मिनटं घालवली आणि त्यानंतर मग आम्ही निघालो लंच करण्यासाठी, कारण भूक लागली होती. पण पाण्यात खेळण्याच्या नादात कुणाच्या लक्षातच आलं नाही की भूक लागली. त्यानंतर बघा आम्ही कपडे वगैरे सगळी चेंज केली आणि मग निघालो लंच करण्यासाठी. तर 2 ते 2:30 वाजले असतील. लंचचा वास तर खूप छान येत होता. बघा काय मेनू आहे, तर खूप छान असा मेनू होता. तर बघा इथं जे चार्जेस घेतले होते त्याच्या मानाने लंच आणि ब्रेकफास्ट खूप छान असा होता. तर मला तर खूप आवडला आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीसुद्धा खूपच छान होत्या. आणखीन मी 2-3 वॉटर पार्कला गेले होते, पण तिथं कसं होतं ते पाण्यात वगैरे बसायचं असतं, त्या ॲक्टिव्हिटीसाठी स्पेशल पैसे द्यायचे होते, पण इथं तसं नाही. तर माझं बोलणं मी नंतर पूर्ण करते, पहिला ही थाळी बघून घ्या तर काय घेतले थाळीमध्ये, तर पुढचं सांगते मी तुम्हाला. सगळ्याच्या ॲक्टिव्हिटी त्यांच्या त्या चार्जेसमध्ये होत्या. आमचं जितकं टायमिंग होतं 5 ते 10चं तर ते सगळं पूर्ण सार्थकी लागल्यासारखं झालं, कारण आम्हाला वेळच मिळाला नाही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. इतक्या ॲक्टिव्हिटी होत्या आणि खूप छान होत्या. आम्ही खूप एन्जॉय केला आणि मला तर हे खूप आवडलं. तर तुम्ही नक्की या आणि तुम्हाला पण हे खूपच आवडेल. फुल्ल लंच केल्यानंतर बघा आम्ही गेलो बोटिंगसाठी. तर बोटिंगमध्ये एका बोटमध्ये 5 जण बसायचे होते. तर आमचा ग्रुप होता 14 जणींचा. तर आम्ही 3 बोट केल्या. तर बघा ह्या बोटमध्ये कसे हॅलो हाय करायला लागलो. तर खूप छान असा बोटमध्ये देखील एन्जॉय केला. तिथं थोडे फोटो वगैरे काढले. त्यानंतर आम्ही गेलो मॅजिक शो पाहण्यासाठी. तर बघा हे जादूगर खूप हसवत होते, तर आम्ही सगळे पोट धरून खूप हसलो. हा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण मी ऑडिओ सकट दाखवणार होते, पण इथं काय झालं दुसरीकडे जी गाणी लागली होती स्विमिंग पूलमध्ये ती इकडे ऐकायला येत होती, त्यामुळे गाणी लावून व्हिडिओमध्ये चालणार नाही म्हणून मी ते आवाज स्किप केला. तर त्यांनी पहिला मानसलाच बोलवलं बघा आणि खूप चेष्टा करत होते, त्यामुळे सगळे खूप लाजत होता. सुरू करा वजन तागडी, कुणाचं वजन जास्त आहे बघा. तर बघा ह्या बारक्या पोरी वजन तागडीमध्ये बसलेल्या आहेत. तर इथे बघा छोटीशी बाग होती, त्या बागेमध्ये पाणी वगैरे घसरगुंडी वजन तागडी सगळं काय होतं. तर सगळ्यांचा तो एन्जॉय चालू होता. तर सगळ्याजणी बघा पाण्यात बसून प्रत्येकजणी आपले व्हिडिओ करून घेतले. त्यानंतर मग आम्ही निघालो मोठ्या पाण्यामध्ये जे इलेक्ट्रिक पाणी असतात, तर तिथे देखील खूप छान अशी मजा आली. तर सगळ्याजणी तिथे बसल्या नाहीत, आम्ही थोड्याच जणी बसलो आणि थोड्या जणी खालीच राहिल्या होत्या, त्या घाबरून आल्या नाहीत. काय दिले रे अम्युजमेंट. तर इथं मानसचं बघा पहिल्यांदा चड्डीशान जाऊन त्यामध्ये बसला. तर मुलांना कसली भीती वाटते, भीती तर आपल्यालाच वाटते आणि इतकी भीती वाटत होती. तर मुलं खरंच खूप धाडसी असतात म्हणायचं, कारण खूप लांब असा मोठमोठ्याने असा पाळणा इकडून तिकडे होत होता. तर खूप असं भीती वाटत होती. उतरल्यानंतर वाटलं की काहीच झालं नाही. त्यानंतर बघा पाण्यात वगैरे सगळं बसून आल्यानंतर आईस्क्रीम टाईम. तर आईस्क्रीम खाल्लं सगळ्यांनी. तर इथे चहा बिस्किटसुद्धा होती. जर ज्यांना आईस्क्रीम खायचं नाही त्यांनी चहा बिस्किट घ्यायचं होतं आणि ज्यांना आईस्क्रीम हवं आहे त्यांनी आईस्क्रीमचं आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम घेतलं. त्यानंतर बघा इथे
थोडंसं गरबा ती वाजवत होते तर तिथं थोडासा गरबा डान्स केला. इच्छा नव्हती, खूप कंटाळ होतो आम्ही सगळेजण, पण थोडं ते वाजवत होते म्हणून थोडंसं डान्स केला. त्यानंतर बसलो टांगा गाडीमध्ये बघा आणि त्याची एक फेरी मारली. त्यानंतर मग त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी संपल्या. त्यानंतर मग आम्ही निघालो घरी परतण्यासाठी. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.